नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? काय म्हणताय, बरे आहात ना? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. तर आजची व्हिडिओ मी जी बनवत आहे ती चाललंय मी नाशिकला म्हणजे प्लॅन ठरलो अचानक की नाशिकला जाऊया का, असं एक काम होतं. म्हटलं जाऊया, तर म्हटलं जाऊया. तर निघायचं होतं आमका 1 वाजता. 1 म्हणता भाजले आता 2:30 आमका होय. कारण काय, आमची झोपा जरा पूर्ण होणार नाही, तरी पण झोप माझी पूर्ण झाली नाही. सकाळी 5 वाजले माका. कारण काय, मी लेट येईल घरी, लेट येऊन व्हिडिओ एडिट केलाय. व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ लवकर झाले, पण थंबनेल बनवून जरा माका वेळ लागलो. त्याच्यामुळे जरा माका 5 वाजले. 5 वाजल्यानंतर झोपलंय, पुन्हा उठलंय, पुन्हा झोपलंय. असा म्हणता मी 11:30 पावणे 12 उठलाय. तर मी तुमका कित्याक सांगते हे ना. तर कसा माहितीये, माका थंय जाऊन काय व्हिडिओ कॅप्चर करू, गावात की नाही गावात माहिती नाही. कारण का मी अशा व्यक्तींसोबत जात आहो ना आपण नाशिकला. ते खूप मोठी व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे. त्यांचं हे द्यायचं म्हणजे परिचय द्यायचं म्हणजे ते एक मराठी फिल्म इंडस्ट्रीचे प्रोड्युसर आहेत. त्यांचा आता एक मूवी येतोय, म्हणजे शूट चालू होणार आहे. तर त्यामध्ये खूप चांगले ऍक्टर्स आहेत, मोठे ऍक्टर्स आहेत. त्यांनी मला सांगितलं की असंच आहे, आम्हाला त्यांच्या जत्रा गावी तिकडे जायचं आहे आम्हाला. तर म्हटलं चला मॅडम जाऊया ना. मला काय, आपल्याला कॅमेरा गाडी तेवढंच पाहिजे असतं. व्हिडिओ शूट करायचे, कंटेंट पाहिजे असतो आपल्याला एखादा कोणता तरी वेगळा. आणि त्यात ते फॉर्च्युनर सोबतचा एक वेगळा व्हिडिओ, आणि ती मला करायचीच होती, खूप दिवसाची इच्छा होती. आणि ती मॅडम माझी पूर्ण होते. त्याच्यामुळे मॅडमना खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचा जो मूवी येतो तो खूप सारा चालू दे. त्या मूवीचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेन. आता कसं आहे ते जाऊ दे, ते मॅडमच सांगतील तुम्हाला. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना घेतो. तर व्हॅलेंटाईन डे आणि 4 दिवसांनी त्याचं आपलं काय संबंध नाही. असा काय आपला सध्या जीवन चरित्र चाललेलं असं. जर कोणाक माझ्या ह्याच्यावर लिहूची असत कथा, तर तुम्ही ती लिहू शकतास. तर आजची व्हिडिओ आम्ही अशी चालू करूया की नाशिकला जाऊचं. कारण काय ना, मागच्या वेळी मी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी त्यांच्या घराकडे गेलेले, तेव्हा ना त्यांच्या घराकडे माणसं भरपूर होती, मेन म्हणजे पोरा भरपूर होती. आणि मी अशी पोरा बघले ना का मी लाजतय. मग मला असं बरोबर वाटणार नाही ना व्हिडिओ काढू. एक तर आपण कोकणची माणसं साधी बोली, त्यात तर मी लय साधं भो, म्हणजे असं जरा पोरा बिरा बघलाय की असं तो नाही माका होत असं. आणि त्यात मी पोरा कमी पब्लिक मध्ये पण असं जरा व्हिडिओ काढूक लाजतंय जरा. सो बघूया कशी व्हिडिओ होता, काय होता. 3 दिवसाची एक व्हिडिओ बनवतले की जर चांगला वाटला बनवसारख्या तर मी बनवणार आणि तुमका मी दाखवणार मी जे काय करणार. आणि मेन म्हणजे गोष्ट मी तुमका एक दाखवते की आम्ही कोणती गाडी घेऊन चाललो होती आज. म्हणजे स्पेशल आम्ही चालवलंय भरपूर आहे, पण पहिल्यांदा ह्या गाडीवर मी व्हिडिओ बनवतोय. थंबनेल आज ह्या गाडीचाच असतात. बघूया आता, चला तुमका दाखवतोय. बघितलं गाडी कोणत्याच घोडा आहे, घोडा. तर बाबा चालू हो झाले, तो चालू झालेली आहे. अशा प्रकारे एसी थोडं वाढवूया, कारण ना जरा गरमी खूप आहे मुंबईमध्ये. जर मुंबईमध्ये कोण येत असेल, हा जो फील आहे ना फॉर्च्युनरचा, तो काय वेगळाच आहे. ओरा कितीचा ॲव्हरेज देते बघू जरा. अशी ओव्हरऑल आपली अशी गाडी आहे. फॉर्च्युनरला घेऊन आपण चाललोय नाशिकच्या हायवेला. ऍक्च्युली आम्ही समृद्धी महामार्गाने जायचा विचार चाललाय. जर आम्ही ते झालं तर आम्ही तिकडून ट्रॅफिक भेटलं तर मी समृद्धी महामार्गानेच टाकणार आहे. कारण का नाशिकला जायला पडग्यापासून जे ट्रॅफिक आहे ना भाई, अल्टिमेट ट्रॅफिक. असं म्हणजे त्याला काय हे नसतं. काय ट्रॅफिक, एवढे मोठे रस्ते करून ठेवलेत. जर तुम्ही माझे कुठून व्हिडिओ बघताय मला माहिती नाही, पण मुंबईमध्ये गरमी वाढलेली आहे. आता सध्या फेब्रुवारी संपला पण नाही, चालू झालाय नुकता. आज तारीख आहे 11, आणि 11 तारीखला एवढा गरमी की भाई सांगू शकत नाही. आणि असं हे चांगलं नाही. फॉर्च्युनर मी कायम इथे आलो ना की इथेच नाश्ता करतो. काय बोलतो तिथे, वाशिमच्या इथे ना टोल हे आहे फूड प्लाझा, तिथे मी कायम नाश्ता करतो. इथला मला डोसा वगैरे आवडतो. तसं खाऊन आलेलो म्हणून म्हटलं इथं डोसाच खाऊया. आणि माझा जरा विषय असा झालाय की ह्याच्यामध्ये ना चार्जिंगचा जरा विषय आहे. ह्याच्यामध्ये ना USB केबलची चार्जिंग, आणि मी माझ्याकडे आहे सीपॉड. तो माझी बॅटरी पटापट उतरते, म्हणून मी जास्त शूट करत नाही. आता ह्यांच्याकडे लावली मी चार्जिंगला, काय सांगू, त्यांनी केबल पण नाही आणले. तर चला आता जाऊया मग. कारण की इथून अजून आम्हाला 100 किलोमीटर आहे. ते कुठेतरी शेतात जायचं आहे म्हणून सांगितलं त्याने. शेतात म्हणजे ते घर आहे तसं ते शेतातच आहे, असं त्याच घरी जायचं जिथे आम्ही मागच्या वेळी गेलेलो. तर चला
व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया पुढे. नाश्ता वगैरे झाला, पेटपूजा झाली, आता गाडीची पेटपूजा करूची. आता गाडी कितीचा नाश्ता करता काय माहिती नाही, तर चला बघूया. ह्या घोड्याचं पूड भरायला आलं. अर्धी टाकी झाली, मला दाखवतो पुढे. बस कर किती पिशील. अर्धी टाकी होती तशी, पण अर्ध्या टाकीपेक्षा जरा खाली, तरी पण 40-50 लिटर बसणार आहे. 40 लिटर बसलं, 3713. तर मंडळी, अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत कसारा घाटामध्ये. तर गाडी जी बूम होते ना, म्हणजे फक्त थोडंसं ना एक्सलेटर दिला की ही पळायला चालू करते. म्हणजे तिला आता समजा झिरोवर असेल, अचानक गाडी मी थांबवली आणि अचानक जर समजा पळवायची तर झप झप करून ती पळते. म्हणजे तुम्ही जो फील आहे ना, तो फक्त मी एन्जॉय करतोय. जर तुम्हाला व्हिडिओमधून तर ज्यांनी कोणी फॉर्च्युनर चालवले त्याला तो माहिती असेल, त्या फॉर्च्युनरचा पिकअप, फॉर्च्युनरचा जो फील आहे एक नंबर आहे भाई. म्हणजे मी मगाशी पूर्ण गाडी थांबवली, पूर्ण जेव्हा बसवाले थांबला तेव्हा पूर्ण झिरोवर आली. फक्त थोडासा पुश केला मी गाडीला, झपाझप 60 वर आली. कधी अशी झप झप पळते ना, एक नंबर थ्रिली मुवमेंट आहे. म्हणजे तो काय सांगू तुम्हाला, माझी जीवात जीव गुटमळ, माझं जीवाच होते तळमळ. काय सांगू मी राणी तुला ग, तुला मी पाहिल्यावर. बघा बघा, आता थोडी मी गाडी ना हळू करतो, थोडीशी हळू. म्हणजे ॲक्च्युअल 40-20च्या स्पीडला आहे, आणि थोडंसं पुश केलं ना झुपकन पळते गाडी. हे एक नंबर फील आहे. म्हणजे पॉवर आहे गाडीला, 55 लाख वर्थ आहेत. म्हणजे जर अशी गाडी माझ्यासारखा माणूस तर इझी घालेल याच्यात. बघा आता, बघा आता खरी मजा बघा. भुंग भुंग, भाई जो आवाज देते ना गाडी, आवाज व्हिडिओ मध्ये येतोय की नाही मला नाही माहिती, पण जो आवाज येतोय ना तो एक नंबर आवाज येतोय. धर धर. इंजिन टोयोटाचं इंजिन आहे शेवटी, काय बोलणार त्याला. तुम्ही ड्रायव्हिंग पण एन्जॉय करा. आणि मला वाटलं होतं की ऑटोमॅटिक इंजिन आहे तर थोडं म्हणजे चढावाला घाटामध्ये थोडं गिअर चेंजिंग शिफ्टिंगला थोडं लॅग देईल, पण तसं काहीच फील होत नाही. झुपकन म्हणजे गिअर चेंज होते हे कळत पण नाहीये. एवढा बाई एक नंबर खतरनाक फील आहे गाडीचा. याची मजा खरी घ्यायची आता तर समृद्धी महामार्गावर घ्यायची आहे मला. तर मी तुम्हाला पण दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि फॉर्च्युनर लवर आहेत त्यांनी ना लाईक कमेंट नक्की करा. गाडीचं तुम्ही मायलेज बघा, 8.8. ह्याच्यावरून तो खाली येत नाही ना वर जात आहे. ते यार ह्या गाडीसाठी ॲव्हरेज काय बघणार. हा हत्ती आहे, रथ आहे. रथ चालवायला पण ना मर्दाचं काहीच लागतंय. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही पोचलो आता समृद्धी महामार्गावर. ती ह्या गाडीची खरी मजा घ्यायची जी मुवमेंट आहे ती ह्या रस्त्यावर आहे. म्हणजे जास्त आपल्याला ओव्हर करणार नाही आहे मी, फक्त थोडं म्हणजे जो बोलतात ना एक नाही सांगू शकत, शब्दात नाही सांगू शकत मी. तरी पण मी तुमका ह्या व्हिडिओबद्दल खूप काही गाडीबद्दल सांगणार असे. माका ना शब्द सुचत नाही, पण बोलांसारखे खूप वाटतं. आइए देखते हैं, बैठचंद मजा आएगा।
तर मित्रांनो, आम्ही जरा गुगल मॅपच्या नादी लागून चुकलेलो आहोत. पुढे 17 किलोमीटर पुढे गेलो. आता मी पुन्हा रिटर्न चाललोय, कारण आम्हाला पुण्यावरून सिन्नरहून लेफ्ट घ्यायचा होता. तर आम्हाला गुगल मॅपने तिथून दाखवलं, पण तिथे विचारलं, ते बोलले इथून रस्ताच नाही. तर आता आम्ही पुन्हा पाठी चाललोय. चला जाऊया आता. तर पहिल्याच दिवशी आम्हाला यायला झालं रात्रीची ऑफ रोडिंग, म्हणजे रस्ता तसा ऑफ रोडिंग टाईपच आहे. तर म्हटलं चला जरा मजा येते ना इकडे, कारण का मी तिकडे व्हिडिओ केले नाही सुरुवातीला, कारण का तिकडे खूप जास्त होता. मी तुम्हाला उद्या दाखवेन तो. तर हा असा रोड आहे. अजून पुढे जायचं आहे खूप आपल्याला. तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत दाखवतो. चला. फक्त भीती काय वाटते माहिती, हे जी झाडं दिसतात ना आजूबाजूला ना, त्यांना बारीक काटे आहेत. इकडे आमच्याकडे खैर बोलतात, इकडे काय बोलतात काय माहिती नाही. खैराची झाड आहे, त्याच्यामुळे गाडीला स्क्रॅचेस येण्याचे चान्सेस जास्त आहे. बघा हा असा रस्ता आहे, कशी पण ह्याच्यापेक्षा डेंजर होता. पण गाडीची पॉवर आहे ना, काहीच वाटत नाही गाडीमध्ये आतमध्ये, की बाबा गाडी अशी खड्ड्यात जाते किंवा बाबा हे होते उलट सुलट रोडला. आजच्या दिवसातला एक अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. पूर्ण शेतातून गाडी न्यायची. इकडे ड्रिफ्ट मारायला हे जर हे बघा साईडला सफेद दिसतात ना, हे सगळे काटेच आहेत. गाडीला कॅचेस येणार. काटेच आहेत ते आलेत का आपले. पण आपल्याला आतमध्ये जायचं. खरंच खूप भारी फील येत आहे गाडी चालवायला, कारण काय ना, जे रस्ता आहे त्या ह्याने कंडिशनचा, हे बघ इथे ना पूर्ण खड्डा आहे, त्याच्यामध्ये दगड टाकलेले आहेत. तिथून आपल्याला पार करून जायचं आहे. ऑफ रोडिंग जरा सावकाश घेतोय, कारण का ना रात्रीची वेळ आहे, मला पण रस्त्याचा अंदाज नाही. पण गाडी ही 4x2 नाही, 4x2 आहे, 4x4 नाही. तरी पण हिला जी पॉवर आहे ती अल्टिमेट पॉवर आहे. म्हणजे थोडी जर पुश केलं ना की लगेच हे पकडते पॉवर. तर सरळ जाते आपल्याला लेफ्ट. रस्ता तर काही दिसत नाही मला. राईटला आपल्या लेफ्टला जायचं आहे. पूर्ण शेतच आहे. क्यों पुढे नाही जात ना. चल. हॅलो. चला. ही जी सगळी दिसते ना, ही पूर्ण हरभऱ्याची शेती आहे त्यांची. त्याच्यातून आपल्याला जायचंय. पाण्याचा पाठ आहे तिथे, म्हणजे पाणी जाण्यासाठी. गाडी तर सगळी सरळ ना, सरळ शेड साईडला. चला. हरभऱ्याच्या शेतीतून चाललोय. रस्ता काहीच दिसत नाही, पण तरी पण गाडी खेचते जाते. फॉर्च्युनरला काय फक्त टायर जमिनीला लागले पाहिजे. ती पूर्ण शेती आहे, पण याच्यामध्ये सगळं रान दिसत आणि रानाला नाही लोक काँग्रेस बोलतात. हरभरा कमी आणि काँग्रेस जास्त दिसते. मोदी आल्या पण काँग्रेस गायब झालं, पण इकडे काँग्रेस यायला लागलंय. पूर्ण हरभऱ्याची शेती आहे. हे रस्ता काहीच दिसत नाही मला. पूर्ण रस्ताच दिसत नाही पुढे. मम्मी आगे जाएंगे किती गाडी इधर से. मला उतरून बघावं लागेल. मला उतरून बघतो, नाही तर याला घालायचं कुठे पण गाडी. इथं आपली 4x4 नाही. इथं पूर्ण खाली जाणार काही काही खड्डा पूर्ण जाईल ना. ठीक आहे, जाईल. येते ना गाड्या, पण हे कसं आता हरभऱ्यामुळे तर सारखं 4x4 चेनर. हा जरा डिस्कशिंग रोड, कारण का पुढचं काही दे लेफ्ट साईडला जरा ना पूर्ण खड्डा टाईप आहे. तरी पण आपण टाकतोय. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. रस्ता ह्याच्यातून दिसत नाही, बोनेट मोठं असल्यामुळे. तरी पण आपण आलोय. चला, सक्सेसफुली लँड झालेलो आहोत आपण. फॉर्च्युनरला तसं काय हे फरक पडत नाही.
गाडी. कशी लावा तुम्ही उतरा मी लावतो. पहिल्याच दिवशी ऑफरोडिंग आलो ना आम्ही, शेतातून आलो. एक नंबर. इथे ना असे ना पुढे झाडाला काटे होते, ही नाही वेगळीच आहे तिकडे. फुल ऑफरोडिंग काय फॉर्च्युनर आणली आणि ऑफरोडिंग नाही असं झाली नाही. भारी वाटलं. पहिल्यांदा अशी ऑफरोडिंग केली आहे गाडी हे केल्यापासून, जेव्हा यूट्यूब चालू केल्यापासून. तुम्हाला दाखवतो आता. पण भारी वाटलं. फॉर्च्युनर सोबतचे एक्सपिरियन्स ना एक नंबर होता. असा एक नंबर एक्सपिरियन्स की काय सांगू तुम्हाला. अशी लावतो. फुल हार्डवाला एक्सपिरियन्स होता भाई, फुल हार्डवाला. म्हणजे कसं सांगू तुम्हाला. आम्ही ॲक्च्युली लवकर येणार होतो, पण काय झालं माहिती आहे, गुगल मॅपने आम्हाला फिरवलं खूप, म्हणजे अल्टिमेट फिरवलं. म्हणजे जवळजवळ आम्ही 20 किलोमीटर फिरलो. आम्हाला इकडे सिन्नरला उतरायचं होतं, आम्ही पुढे उतरलो. म्हणजे दाखवलं मॅप, गुगल मॅपला, पण तो ॲक्च्युली रोड होताच नाही, पेट्रोल पंपाचा रस्ता होता. पेट्रोल पंपाला विचारलं तर तो बोलला की इथून जायला रस्ताच नाही. मग काय पुन्हा तेवढे रॉंग साईडने आलो. रॉंग साईडने नंतर मग 7-8 किलोमीटर पुढे येऊन पुन्हा युटर्न घेऊन हे केलं. गाडीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. कारण काय एवढी मी फॉर्च्युनर चालवली, पण मुंबईमध्ये चालवली मी. अशी ऑफरोड बाहेर कधी आलो नाही. आणि आलो भाई पहिलंच ऑफरोडिंग. म्हणजे शेतात आणली गाडी. म्हणजे घर त्यांचं तिकडे आहे, पण आम्ही शेतात आता जेवायला आलोय आम्ही. तर शेतात वगैरे जेवणार आणि नंतर मग आम्ही ऑटोमॅटिक आहे आणि फुल्ली लोडेड. भाई खतरनाक भारी वाटलं. मला वाटलं की तिथे ना हे होईल, कारण का ही ना 4x4 नाही, 4x2 आहे. आणि 4x2 आहे. तर ते त्यांच्या शेतातून घातली. जर दिवसाचं असतं ना तरी तुम्हाला दाखवलं असतं मी. पण भाई अशी पळते ना गाडी एकदम, म्हणजे मक्खन सारखी. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते बघा. आम्ही जेव्हा इगतपुरीला ना टाकी फुल केलेली, आता टाकी इथे आली. कारण ना मी येताना 160-140 नेल. मी तुम्हाला सांगतो, मी असं तिथून इगतपुरीवरून ना ह्यांचं घर आता म्हणजे जिथे आम्ही हे दाखवतो 80 किलोमीटर होतं. 80 किलोमीटर होतं आणि 80 किलोमीटर मागे आम्ही जवळजवळ मी 40 मिनिटामध्ये आलो आहे. म्हणजे 40 ना 35 मिनिटं लागली मला, बरोबर 35 मिनिटात मी इथे आलो. पण ते टोलच्या गुगल मॅपच्या ह्याच्यामुळे आम्ही 1 तास फिरत राहिलो. सो तो तसा काहीतरी आमचा एक्सपिरियन्स होता बॅड. पण ठीक आहे, गाडी असल्यामुळे काय वाटलं नाही भाई. जन्नत आहे. आयुष्यामध्ये विचार करू ह्या गाडीचा, विचार करू म्हणजे घेणारच. म्हणजे भाई ना ही गाडी असेल आणि एकटा फिरायला मला कोणी सांगितलं तरी मी फिरेन. ही गाडी एक माझा कॅमेरा आणि मी आणि एक सुमसाम रस्ता. तुम्हाला दाखवतो. हे लाईट पण एक तुम्हाला उद्या यायची ना पूर्ण गाडीचा रिव्ह्यू हे करतो दाखवतो. आणि आता जेवण वगैरे आम्ही घरी जाणार, कारण का उद्याचं प्लॅनिंग आम्हाला माहिती नाही काय आहे तो. तर हे बाई लाईट बनव. कुठून लाईट ह्याची लाईटीच आधी मला कळत नाही. हा झाली. तर ते तसा विषय आहे. तर उद्याचं प्लॅनिंग मला काय माहिती नाही. तर मंडळी अशा प्रकारे मी आज व्हिडिओ इथेच स्टॉप करतोय. कशी व्हिडिओ वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉर्च्युनर लवर जेवढे असतील त्याने कमेंट लाईक नक्की करा आणि जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला इथेच समाप्त करतो. जय महाराष्ट्र. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.